रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले। यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत। अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर। रोजीच्या दैनिक प्रहार या वृत्तपेपरामध्ये अशा मतळ्याखाली बातमी आली की 108 परप्रांतीय म्हणजे बांगलादेशींची नावं ही डिगस गावातून आलेली आहेत। वास्तविक पाहता मला सुद्धा हा विषय आजच समजला, काल मी इथे नसल्यामुळे समजला नव्हता आणि तीच बातमी परत पुढारीने सुद्धा आज प्रसारित केलेली आहे। त्यामुळे आम्ही तहसील ऑफिस कुडाळ या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता असं समजलं की ही जी यादी आहे ती ऑनलाईन पद्धतीने आलेली आहे। वास्तविक यादी करताना ग्रामसभेची सुद्धा परमिशन लागते, तशा पद्धतीने यादी करून ग्रामपंचायत पाठवते। तशा पद्धतीची जी यादी आहे ती मागील ग्रामपंचायतीने आमच्या पाठवलेली होती। असं असताना सुद्धा परप्रांतीयांची यादी या ठिकाणी आलेली आहे, परंतु वृत्तवाहिनीने बातमी देताना ती डिगस गावातून आली अशी बातमी दिली। कारण तहसील ऑफिसमध्ये जर आम्ही चौकशी केली तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची नावं आहेत जी ऑनलाईन पद्धतीने आलेली आहेत। त्यामुळे त्यांनी ती यादीसुद्धा कॅन्सल केली, परंतु डिगस गावाचं नाव देऊन एक प्रकारे गावातील लोकांमध्ये तालुक्यामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम वृत्तवाहिनीने केलेलं आहे। जे वृत्तवाहिनीला बातम्या ज्या द्यायच्या आहेत त्याची त्यांनी शहानिशा करणं हे गरजेचं आहे। आज माझ्याबरोबर आमचे उपसरपंच मनोज पाताडे हे सुद्धा आहेत। मी त्यांना विचारलं की आपल्या गावात अशी काही यादी झालेली आहे काय, त्यामुळे ते आल्यानंतर आम्ही तहसील ऑफिसला जाऊन याची खातरजमा केली। मात्र प्रहारने ही बातमी दिली, आज तीच बातमी पुढारीने दिली। वृत्तवाहिनीने बातम्या देताना कोणाच्याही भावना दुखावतील असं काम करू नये, एवढंच मला यातून सांगायचं। 19 रोजी जी बातमी 108 बांगलादेशी डिगस गावामध्ये किसान सन्मान योजनेअंतर्गत त्यांची नावं आमच्या डिगस गावामध्ये असल्याची जी बातमी वृत्तपत्र प्रहारच्या माध्यमातून ज्यावेळी प्रसारित झाली आणि ती उपसरपंच डिगस या नात्याने ज्यावेळी माझ्या निदर्शनास आली त्यावेळी त्याची पूर्णतः माहिती घेत असताना सरपंच यांच्याशी देखील मी चर्चा केली। सरपंच मॅडम पवार मॅडम यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं निदर्शन आलं की ही जी यादी होती ही मागील वर्षाची यादी होती, परंतु यामध्ये कोणतेही बांगलादेशी किंवा अशी बाहेरून नावं केलेल्यांची 108 अशी काही यादी नव्हती, तर ती काही मोजकीच नावं होती। आणि यानंतर आम्ही तहसील कुडाळ यांच्याशी माहिती घेतल्यानंतर समजलं की अशी यादी पूर्णतः जिल्ह्यातून कुडाळ तालुक्यात सर्व गावोगावी अशी ही नावं आलेली आहेत। परंतु डिगस गावचं या ठिकाणी उल्लेख करून खरोखरच त्यांनी आमच्या डिगस गावातील ग्रामस्थांच्या भावना दुखावलेल्या आहेत। त्याचप्रमाणे माहिती घेतल्यानंतर असं निदर्शनास आलं की ही पूर्णतः यादी तहसील विभागाने जी यादी नावं होती ती ब्लॉक केलेली आहेत। सध्याच्या परिस्थितीमध्ये जी KYC ग्रामपंचायत स्तरावरती पूर्णतः कुडाळ तालुक्यात जिल्ह्यामध्ये जी प्रोसेस चालू आहे यामध्ये कोणतीही अशी नावं आढळून आलेली नाही आहेत। आम्ही देखील कृषी विभागाअंतर्गत जी यादी जाहीर करण्यात आली आमच्या डिगस गावची त्याची देखील आम्ही पडताळणी केली असता अशी कोणतीही नावं त्यामध्ये समाविष्ट नाही आहे। ज्या पद्धतीने वृत्तपत्रातून ही बातमी प्रसारित केली असता ज्या पद्धतीने तालुक्यामध्ये डिगस गावाबद्दल जो एक रोष निर्माण झालेला आहे त्या संदर्भात खरोखरच खूप वाईट वाटतं आहे। आणि आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आहे की ही जी ऑनलाईन प्रणाली जी पद्धत आहे या पद्धतीमुळे जे का बाहेरून ज्यांनी ही नावं यामध्ये आमच्या गावामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला असेल किंवा समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती देखील प्रशासनाने देखील योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून अशी पुन्हा प्रकार घडू नये। आणि वृत्तपत्राने देखील अशी कोणती जात पडताळणी केल्याशिवाय बातमी देऊ नये अशी माझी विनंती आहे। धन्यवाद।